महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 20 ऑगस्ट रोजी काढलेल्या आदेशानुसार राज्यातील तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या 57 अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे। यामध्ये कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांचाही समावेश असून त्यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली आहे। त्यामुळे कोपरगाव तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। महेश सावंत कोपरगावचे तहसीलदार म्हणून कार्यरत असून SIR प्रक्रियेचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर शासनाकडून कोणती जबाबदारी सोपवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान कोपरगावचे तहसीलदार म्हणून यापूर्वी कार्यरत राहिलेले योगेश चंद्रे आणि संदीप कुमार भोसले यांनाही पदोन्नती मिळाली असून दोघांचीही तहसीलदार पदावरून उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती झाली आहे। संदीप कुमार भोसले यांची कोपरगाव तहसीलदार पदावरून बदली झाल्यानंतर ते सध्या शिर्डी येथील साईबाबा संस्थांमध्ये उपकार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे, तर योगेश चंद्रे हे सध्या नाशिक येथे कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या कामासाठी कार्यरत आहेत। कोपरगावमध्ये तहसीलदार म्हणून काम केलेल्या 3 अधिकाऱ्यांना एकाच पदोन्नती आदेशात उपजिल्हाधिकारी पदाची संधी मिळाल्याने ही बाब विशेष चर्चेचा विषय ठरली आहे। पदोन्नतीबद्दल महेश सावंत, योगेश चंद्रे आणि संदीप कुमार भोसले यांचे विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे। आता पदोन्नतीनंतर राज्य शासन या 3 अधिकाऱ्यांवर कधी आणि कोणती जबाबदारी सोपवते, तसेच त्यांची नियुक्ती कोणत्या ठिकाणी केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।